शेवटच्या व्लॉगमध्ये तुम्हाला यात्रेचा व्लॉग बघायला भेटेल असं बोलले होते, पण गेलेल्या दुसऱ्या दिवशी आरुषला ICU मध्ये ॲडमिट करावं लागलं. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असाल आणि आम्हाला परत यावं लागलं. खूप जण प्रश्न करत होते की तुमचे व्हिडिओ येत नाहीत, काय झालं आहे. आणि आरुषचा व्हिडिओ मी एक पोस्ट केलेला होता, तर त्या आरुषला काय झालं आहे, तो कसा आहे, अशा काही कमेंट्स आल्या होत्या. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. तुमचे व्लॉग येत नाहीत, काय झालं आहे. तर आरुषला ICU मध्ये ॲडमिट केलं होतं. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. तो लवकर बरा व्हावा ह्याच्याशिवाय दुसरं काही आम्हाला सुचलंच नाही. आणि दुसरं म्हणजे ICU मध्ये व्हिडिओ वगैरे करणं मला काही बरं वाटलं नाही, कारण दुसरे पेशंट पण तिथे असतात. पण त्याला ICU मधून बाहेर काढल्यावर मी हा एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. आरुषला काय झालं होतं, कारण त्याला अटॅक आला होता. अटॅक येण्यामागचं खरं कारण मी तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे, जेणेकरून माझ्या आरुषसोबत जे घडलं ते इतर कोणाही लहान मुलासोबत घडू नये. ह्या संदर्भात आपण काय काळजी घेतली पाहिजे हे मी त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला आहे, औषध वगैरे चालू आहेत, पण तो ठीक आहे आता.